त्या दिवशी तुला तो प्रश्न मी विचारले बरोबर. हां, हां. मला अजून एक दोन प्रश्नांचं जरा शंका निरसन करायची आहे. ओके. आता आईची प्रसूती झाली. प्रसूती झाल्यानंतर बाळ जन्माला येतं. त्याच्यानंतर म्हणजे नर्स किंवा कोणी पण त्याला बाळाला स्वच्छ करतात. एकदम साफसफाई करून मग आईजवळ देतात. त्याच्यात 1-1.5 तास जातो. बरोबर आहे. मग त्याच्यानंतर ते आईजवळ देतात. तर ते बरोबर आहे का काय? अगदी महत्त्वाचा प्रश्न आहे हा. बाळ जन्माला आलं की पहिल्या 5 मिनिटाच्या आत प्रथम स्पर्श द्यायचा. म्हणजेच वर सुद्धा निघालेली नसताना प्लासेंटा पण डिलिव्हर व्हायच्या आधी बाळाला आईच्या छातीवर ठेवायचं आणि छातीवरती सेंटरला ठेवलं की बाळ क्रॉलिंग मुवमेंट्स करतं आणि निपल शोधत जातं. बाळाला दिसत असतं, त्यामुळं बाळ चॉकलेटी कलरकडे अट्रॅक्ट होतं, निपलकडे अट्रॅक्ट होतं. बाळाला ऐकू येत असतं, त्यामुळं बाळाला आईचे हार्टबीट्स ऐकू येतात. बाळाला वास येत असतो, निपलला आईच्या पोटातल्या पाण्यासारखा वास येतो आणि त्यामुळं बाळ सरकत सरकत जाऊन छाती पकडतं आणि स्वतःचं स्वतः प्यायला सुरुवात करतं. हो. यामुळं बाळाला आईच्या छातीवर ठेवताना बाळाच्या मुठी पुसायच्या नाहीत. म्हणजे बाळाला मुठींना येणारा वास आणि निपलला येणारा वास सारखा असतो हो का? आणि त्यामुळं बाळ सरकत जाऊन बाळ छाती प्यायला सुरुवात करतं. त्यामुळं बाळाला स्वच्छ करण्यात खूप जास्त वेळ न घालवता बाळाला लगेच आईच्या छातीवर ठेवून स्तनपानाला सुरुवात करायची. म्हणजे पहिल्या 5 मिनिटाच्या आत प्रथम स्पर्श होतो. तेव्हा बाळ जागरूक असतं, जागं असतं, ॲक्टिव्ह असतं आणि त्यामुळं ते पिण्याचं आणि स्तनपान सुरू करण्याचे चान्सेस खूप जास्त असतात. आणि मग 1 तासाच्या स्तनपानाला सुरुवात होते की हे सगळं होईपर्यंत. याला ब्रेस्ट क्रॉल असं म्हणतात. आणि ह्या पद्धतीनं स्तनपान सुरू झालं की मग बाळाला आणि आईला शिफ्ट करायचं. बरं, ही माहिती तर आता तू दिली. पण आता आम्ही ज्या वेळेला आमच्या प्रसूती झाल्या किंवा आम्हाला जेव्हा बाळं झाले, त्याला पूर्वीच्या काळी आम्हाला आमच्या आया किंवा सासू सांगायची की बाळ जन्माल्यानंतर पहिल्यांदा मधाचं पोट द्यायचं. बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर कधी कधी आईला दूधच यायचं नाही पहिल्या दिवशी. मग काय करायचं? आताच्या पद्धतीने काय करायचं? जन्मानंतर बाळाला काहीही दुसरं चाटवायचं नाही. मध, घुटी किंवा आणखीन उगाळलेलं काही असं देणं हे अतिशय धोक्याचं असतं. त्याच्यातून जंतू संपर्क होऊ शकतो आणि जंतू संपर्क झाला तर बाळाला अर्थातच सेप्सिस होण्याचा धोका असतो. त्याला प्री लॅक्टियल फीड असं म्हणतात. त्यामुळं बाळाला जन्मानंतर लगेचच स्तनपान सुरू करायचं. पहिल्या दिवशी आईला दूधच नाही आलं तर मग काय करायचं? पहिल्या दिवशी दाबून पाहिलं तर दिसणार नाही, पण चीक दूध येत असतो. जे सुरुवातीचं दूध असतं घट्ट पिवळसर असं, त्याला चीक दूध म्हणतात. ते अतिशय थोडंसं येतं, परंतु ते अतिशय महत्त्वाचं असतं. म्हणजे ते पहिलं बाळाचं लसीकरण आहे. त्याच्यामधून आईला आत्तापर्यंत जेवढे पण जंतू शरीरात गेलेत त्याच्या विरुद्ध रोगप्रतिकारशक्ती बाळाला जाते, इम्युनिटी मिळते बाळाला. चीक दुधामुळे बाळाच्या आतड्याचा विकास व्हायला मदत होते. त्याच्यामुळं बाळाला पहिली शी व्हायला मदत होते. म्हणजे मेकोनियम जी काळी शी असते ती लवकर होऊन जाते. त्याच्यामुळं बाळाला नंतर जी कावळी होते, प्रत्येक बाळाला कावळी होतेच 3ऱ्या दिवशी, पण ती खूप जास्त वाढत नाही. बाळाला एकदा पहिली शी होऊन गेली, मेकोनियम पास केला त्याने, की जॉन्डिस जास्त वाढण्याचं प्रमाण राहत नाही. हे तर फायदे आहेच चीक दुधाचे. त्याच्याच बरोबर आईचा आणि बाळाचा बॉन्ड तयार होतो. एकमेक म्हणजे प्रेमाचा बंध तयार होतो. पाना फुटायला मदत होते. त्यामुळे सुरुवातीचं चीक दूध हे बाळाला गेलंच पाहिजे. बाळाला रोगप्रतिकारक शक्ती मिळते. बाळ हेल्दी होण्याची चान्सेस असतात. पहिल्या दिवशी आईला दूधच नाही आलं तर मग काय करायचं? पहिल्या दिवशी दाबून पाहिलं तर दिसणार नाही, पण चीक दूध येत असतो. जे सुरुवातीचं दूध असतं घट्ट पिवळसर असं, त्याला चीक दूध म्हणतात. ते अतिशय थोडंसं येतं, परंतु ते अतिशय महत्त्वाचं असतं. म्हणजे ते पहिलं बाळाचं लसीकरण आहे. बाळाचं पहिलं लसीकरण आहे. त्याच्यामधून आईला आत्तापर्यंत जेवढे पण जंतू शरीरात गेलेत त्याच्या विरुद्ध रोगप्रतिकारशक्ती बाळाला जाते, इम्युनिटी मिळते बाळाला. आता तुमचा हा जो प्रश्न आहे की पहिल्या दिवशी दूध कमी असतं किंवा नसतं, तर नसतं असं नाही आहे. बाळाला वारंवार जर स्तनाला लावलं तर बाळाला दूध मिळतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जसं आपण शाळेत मुलांना पाठवताना खाऊचा डबा देतो,
तसं बाळाच्या पोटात लिव्हरमध्ये ग्लायकोजन स्टोअर्स असतात. त्यातनं बाळ जेव्हा पण आईच्या छातीवर सक करतं तेव्हा त्या लिव्हरमधून ग्लुकोज रक्तात येते. त्यामुळं बाळाची शुगर कमी व्हायचा धोका नसतो. हा पहिला भाग. दुसरा भाग म्हणजे बाळाचं स्टमक जे असतं ते थंब साईज असतं. म्हणजे बाळाला की पहिल्या दिवशी खूप सारी दूध देण्याची गरज नसते. बाळ प्रत्येक वेळा चोखतं तेव्हा 5 ml दूध बाळाला मिळतं आणि तेवढं बाळाला पुरेसं असतं. जर नॉर्मल हेल्दी न्यूबॉर्न असेल तर बाळाला वारंवार स्तनपान दिलं तर बाळाला दूध पुरेसं म्हणजे चीक दूध पुरेसा असतो. प्रसूतीनंतर बाळाला तू सांगितल्या त्याप्रमाणे दूध द्यायचं, परंतु किती किती वेळाने द्यायचं सुरुवातीला हे पण असतं ना, की बाळ तर नवीन नवीन रडतच नाही काही वेळ. मग किती किती वेळाने आईने त्याला द्यावं दूध? पहिल्या 2-3 दिवसामध्ये बाळाला स्तनपानाची वारंवारता असली पाहिजे. बाळाला जितक्या वेळेला आई छातीला लावेल तितकं दूध लवकर उतरण्याचे चान्सेस जास्त असतात. त्यामुळं मोर सकलिंग मोर मिल्क. तिने साधारणतः 24 तासात 12 वेळा आईला सुरुवातीला दूध पाजावं लागतं.